गायज आता हॉस्पिटलमध्ये आलतो आणि माझं बाईक पार्क केलं इथं. सो आणि सगळीकडं गाडी लावली होती, गर्दी खूप होतं इथं गर्दी. सो आत्ता येऊन इथं बाईक. हे गायज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो सकाळचे 10 वाजत होते आणि अंघोळी झालं तर सगळं जेवण ते सगळं झालं तर रेडी झालं होतं कॉलेजसाठी. सो मला कॉलेजला पण जायचं होतं आणि हॉस्पिटलला पण जायचं होतं. सो फर्स्ट हॉस्पिटलला नाही तर कॉलेजला जायचं आहे आणि हॉस्पिटलचं टाईम मॉर्निंग 7 ते 12 असतं आहे. त्यासाठी मला तर वाटतं फर्स्ट मी हॉस्पिटलला जावं, त्यासाठी सगळं रेडी झालं होतं. सो आता 10 वाजून गेलं तर सगळं रेडी झालं होतं. आता कॉलेजला जाणार आहे आणि कॉलेजमध्ये माझा फ्रेंड येणार का नाही बघू हॉस्पिटलला. सो फर्स्ट हॉस्पिटल जाऊ, त्यानंतर कॉलेज जाऊ आणि कॉलेजमध्ये जाऊन मला लायब्ररीमधलं एक बुक पण घ्यायचं आहे. सो कुठलं बुक घेतो तुम्हाला दाखवतो तेवढ्यामध्ये. सो पुढं बघू. गायज आता हॉस्पिटलमध्ये आलतो आणि माझं बाईक पार्क केलं इथं. सो आणि सगळीकडं गाडी लावली होती, गर्दी खूप होतं इथं गर्दी. सो आत्ता येऊन इथं बाईक लावलं होतो आणि आता आपल्याला जायचं आहे आत हॉस्पिटलमध्ये आणि आज जाऊन मेडिसिन तर घ्यायचं आहे. बघू अजून सापडते का नाही आपल्याला. संध्याकाळचे 7 वाजत होते आणि मी तर आलतो मंगळवारपासून ड्युटीला. आणि जेव्हा मी हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती आणि आज जाऊन ते बघितलं होतं, खूप नंबर होतं. त्यासाठी म्हणलं कॉलेजला जावं. कॉलेजमध्ये ते आज गुरु पौर्णिमा असल्यामुळे आणि आज आमच्या कॉलेजमध्ये प्रोग्राम होते, त्यासाठी 10 वाजता ते चालू झालं होतं. 10 वाजता चालू होऊन नंतर 12:30 वाजले संपायला. मग ते सगळं अटेंड करून लायब्ररीमध्ये थोडं बुक ते घेतलं होतं. नंतर घरी आलो होतो. घरी येऊन मग आमचं मम्मीचं कॉल आलं होतं की आमची मम्मी पुण्याला गेली ते. मग कॉल आलं होतं, मग त्यांना घ्यायला गेलो होतो. मग त्यांना घ्यायला परत घरी घेऊन परत त्यांना घ्यायला घेऊन परत आणलं होतो आणि सगळं होऊन संध्याकाळ 7 वाजलं ते. परत मी तर मंगळवारपाशी आलो होतो आणि अजून इकडं माणूस आलेला आहे. सो मॅनेजर काका पण अजून आहे ते इथेच. आता 8 वाजता जातात त्यांनी घरी. सो अजून जेवण केलं नाही, जेवण करायचं आपल्याला. आणि आमचं इथं मंगळवारपाशी 3 मांजर होते ना, त्यांच्यामधलं एक मांजर आजारी पडलं होतं. त्यासाठी त्याला औषध आणलं होतं आणि मगाशी त्याला औषध ते टाकलं होतं. औषध टाकून इथं बाहेर बसलो होतो मी आणि तिला औषध सकाळी संध्याकाळी 2 वेळा टाकावं लागतं आहे. सगळा ते आजार असल्यामुळं जवळ येणे त्याला पकडून औषध ते टाकावं लागतं आहे. आणि थोडं खराब पण झालं ते मांजर आणि त्याला औषध टाकलं होतं आम्ही मगाशी. आणि त्यांना सगळं दूध अंडे सगळं टाकलं होते. आणि आता मला पण नंतर जेवण करायचं, 9 वाजता जेवण करायचं आहे. आता चालतो घरी. सो तुम्हाला दाखवतो पुढं. गायज आता 9 वाजत होते आणि आमचे मॅनेजर काका गेले ते मगाशी 8 वाजता. सो आता मला जेवण करायचं होतं, त्यासाठी आता शूज ते काढून घेतो, मग हात ते धुवून घेतो, मग जेवण करायचं आपल्याला. सो रोजचं मी 9 वाजता जेवण करतो, त्यासाठी आता 9ला अजून एक 15-20 मिनिट कमी होतं. सो आता शूज ते काढून जेवण करायचं आहे. सगळं शूज ते काढून तिकडं पुढं ठेवतो, अंदर आहे तिकडं ठेवून मग आता जेवण करायचं आहे. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.